नमस्कार, मी वैशाली. राज्यात एकीकडे उन्हाचा कडाका असह्य होत असतानाच आता वरुण राजाच्या आगमनाचे संकेत मिळत आहेत. वाढत्या तापमानासोबतच राज्याच्या काही भागांत वळीव पाऊस आणि गारपीट होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. आजची सर्वात महत्त्वाची घडामोडी म्हणजे सायंकाळच्या सुमारास सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर हवेच्या कमी दाबाचा पट्टा सक्रिय होण्याचा अंदाज आहे, ज्यामुळे या परिसरात पावसासाठी पोषक वातावरण तयार होईल. आज सकाळपासूनच कोकण किनारपट्टीलगतचा समुद्र आणि बेळगावच्या काही भागात पावसाचे ढग जमा झालेले पाहायला मिळाले, जे सध्या मुंबई आणि रायगडपासून काहीसे दूर पश्चिमेकडे सरकत आहेत. नाशिक, पुणे आणि सातारा परिसरात मात्र सकाळपासूनच ढगाळ वातावरण असून प्रचंड उकाड्याने नागरिक हैराण झाले आहेत. तापमानाचा विचार केला तर संपूर्ण महाराष्ट्र सध्या आगीच्या गोळ्यात होरपळतोय. विदर्भात काही ठिकाणी पारा 42 ते 45 डिग्री सेल्सिअसवर पोहोचला आहे, तर मराठवाडा आणि जळगाव भागात 42 ते 44 डिग्री सेल्सिअस दरम्यान तापमानाची नोंद होत आहे. मध्य महाराष्ट्राच्या पूर्वेकडील भागातही तापमान 43 डिग्री सेल्सिअसपर्यंत जाण्याची शक्यता आहे. विशेषतः मुंबईच्या अंतर्गत भागात म्हणजेच ठाणे, पालघर आणि रायगडमध्ये उष्णतेची लाट तीव्र असून तिथे तापमान 44 डिग्री सेल्सिअसपर्यंत जाऊ शकते. या परिस्थितीत पुणे, सातारा, कोल्हापूर, बेळगाव आणि कोकण घाटाच्या आसपासच्या भागात मेघगर्जनेसह पावसाची दाट शक्यता आहे. तर मुंबई, ठाणे, सांगली, सोलापूर आणि नाशिकच्या काही भागात स्थानिक ढग तयार झाल्यास गडगडाटासह पावसाची हजेरी लागेल. मात्र ही व्याप्ती मर्यादित असेल. धुळे, नंदुरबार, जळगाव आणि बीडसारख्या भागात सध्या पावसाची शक्यता कमी असली तरी बदलत्या हवामानावर लक्ष ठेवणे गरजेचे आहे. वातावरणातील या बदलांमुळे उकाडापासून काहीसा दिलासा मिळणार असला तरी शेतकऱ्यांनी सावध राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. हवामानाचे असेच ताजे अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू. मी वैशाली आणि आमची संपूर्ण टीम तुमच्यासाठी अशाच बातम्या घेऊन येत राहू. धन्यवाद.